चुलीवरची वांगी काय टाकले? कढीपत्ता, मोहरी, हे जिरं, हळद, मसाला मसाला तो दुसरा मसाला काय नाव नाही त्याचं, गरम मसाला, ही मिरची पावडर, ही मिरची, कांदा इकडून दिसाय पाहिजे ना. कांदा झाल्यावरती मीठ, चवीपुरतं आता हे सगळं टाकलं. आता चूल चांगली पिटली. आता हे चुलीवर ठेवून देते. हे चुलीवर ठेवते. आता चूल चांगली पिटली. आर चांगला पडलाय. आर पण चांगला पडलाय. आता हे वांग्याचं भरीत, गावठी वांगी आता हे चांगलं परतून घ्यायचं. हे गावठी वांग्याचं भरीत, मसाला टाकला, तेल टाकलं. आता हे चांगलं परतून घेते. वांगी चुलीवर पहिले भाजून घ्यायची. त्याला कांदा, कोथिंबीर, जिरी, मोहरी सगळे मसाले टाकायचे. तो हे कांदा जरा परततोय. असं टेस्टी लागत ना भरीत. हे गावठी पद्धतीने शेतकऱ्यांच्या चुलीवरचं. कोथिंबीर याच्याबरोबर ज्वारीची भाकरी बनवणार. आता कोथिंबीर टाकली, कढीपत्ता सगळं टाकले. ते इतके टेस्ट लागत ना. हॉटेलचं काय खाता तुम्ही? चुलीवरचं भरीत आहे. या बाजून जाळले असते ना. बस तिला राहू दे. तेवढी शोभा तुला तेवढी बसतं तिला. ही वांगी चुलीत भाजून घेतल्यात. आर पाडून चुलीवर घरी. आता बघितली का आतमध्ये? एवढी भात नाही झाली. भरीत गावठी भरीत आहे. गावठी वांग्याचं भरीत एक नंबर टेस्टी लागत आहे. ते खाऊन तर बघा. त्याच्यावर ज्वारीची भाकरी बनवायची. लेकी बाळांनो बघा. हे भरीत काय भारी झालंय. एकच नंबर. हे असं फोडून घ्यायची वांगी.
भाजलेली चुलीत मसाला एक नंबर टाकलाय, घरचा मसाला आहे. झालं का? हा